वटपौर्णिमेच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं माझ्या अश्विनी भामरे व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. आज आहे वटपौर्णिमा. लग्नाला आता 26 वर्षे पूर्ण झाली, पण आजही प्रत्येक वटपौर्णिमा आली की मनात तोच उत्साह, तीच श्रद्धा आणि तीच भक्ती जागी होते. आज मी सुंदर पैठणी साडी नेसून वडाच्या झाडाजवळ पूजा करण्यासाठी आले आहे. लहानपणापासून आई आणि आजीला ही पूजा करताना पाहिलं आहे आणि आज मीही त्याच परंपरेचा एक भाग आहे. ही भावना मनाला खूप समाधान देते. आजची पूजा सुरू करण्यापूर्वी मी वडाच्या झाडाला मनापासून नमस्कार केला. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले, नैवेद्य अर्पण केला. यानंतर दोरा हातात घेऊन वडाच्या झाडाभोवती फेरा मारल्या. प्रत्येक फेरीसोबत मी देवाकडे एकच प्रार्थना केली, माझ्या पतीला उत्तम आरोग्य लाभो, आमच्या संसारात नेहमी प्रेम, विश्वास आणि आनंद नांदो आणि आमच्या कुटुंबावर सदैव देवाची कृपा राहो. वटपौर्णिमा का साजरी केली जाते? आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणामागे एक खूप सुंदर संदेश दडलेला असतो. वटपौर्णिमाही त्याला अपवाद नाही. हा सण आपल्याला प्रेम, निष्ठा, धैर्य आणि समर्पण शिकवतो. या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. सावित्री आणि सत्यवान यांची कथा खूप वर्षापूर्वी राजा अश्वपती यांची कन्या होती सावित्री. ती अत्यंत बुद्धिमान, धाडसी आणि पतिव्रता होती. स्वयंवरामध्ये तिने सत्यवान याची निवड केली. मात्र एका ऋषींनी सांगितले की सत्यवानाचे आयुष्य फार कमी आहे आणि लग्नानंतर 1 वर्षात त्याचा मृत्यू होईल. हे माहीत असूनही सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला. लग्नानंतर ती प्रत्येक दिवस प्रेमाने आणि आनंदाने जगत होती. ज्या दिवशी सत्यवानाचे आयुष्य संपणार होते त्या दिवशी तो जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला. सावित्रीही त्याच्यासोबत गेली. थोड्याच वेळात सत्यवान तिच्या मांडीवर डोके ठेवून बेशुद्ध झाला आणि त्याचे प्राण निघून गेले. तेव्हा यमराज त्याचा जीव घेण्यासाठी आले, पण सावित्री त्यांच्या मागे चालत राहिली. यमराजांनी तिला अनेकदा परत जाण्यास सांगितले, मात्र सावित्रीने आपल्या बुद्धीने, संयमाने आणि प्रेमाने त्यांना उत्तर दिले. तिच्या निष्ठेने आणि धैर्याने यमराज प्रभावित झाले. शेवटी त्यांनी सत्यवानाला पुन्हा जीवदान दिले. बघा, एका पतिव्रतेच्या उपासनेत किती ताकद असते ती. तेव्हापासून वटपौर्णिमा हा सण पतिव्रतेच्या श्रद्धेचे आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो. माझ्या मनातील काही भावना आज आमच्या संसाराला 26 वर्षे पूर्ण झाली. या प्रवासात आनंदाचे अनेक क्षण आले, काही कठीण प्रसंगही आले, पण प्रत्येक वेळी आम्ही एकमेकांची साथ सोडली नाही. सुखातही एकत्र होतो, दुःखातही एकत्र राहिलो. आज मागे वळून पाहताना जाणवतो, संसार सुंदर होण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. त्यासाठी विश्वास, संयम, आदर तेही इतकेच महत्त्वाचे असते आणि
एकमेकांना समजून घेणं यांचीही तितकीच गरज असते. देवाच्या कृपेने आम्हाला हे सुंदर सहजीवन लाभलं. यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. सुंदर असा उखाणा तुमच्यासाठी. वडाच्या पवित्र वृक्षाला वाहते श्रद्धेची फुलं खास. वडाच्या पवित्र वृक्षाला वाहते श्रद्धेची फुलं खास. शिवदासराव यांचे नाव घेते, लाभो आम्हाला अखंड सहवास. कसा वाटला उखाणा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आज वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारताना मनात एकच विचार आला, काळ बदलतो, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, पण प्रेम, विश्वास आणि साथ कायम राहिली तर संसार नेहमी सुंदर राहतो. आज 26 वर्षाचा सहजीवनाचा प्रवास पूर्ण करताना देवाचे मनापासून आभार मानते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक सुख दुःखात माझ्यासोबत उभे राहिलेल्या माझे पती शिवदासराव यांच्यासाठी मी देवाकडे उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदाची प्रार्थना करते. आणि हीच प्रार्थना मी तुमच्या सर्वांसाठीही करते. तुमच्या संसारातही प्रेम, विश्वास आणि आनंद सदैव नांदो. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. कमेंट करून तुमच्या वटपौर्णिमेचा अनुभव नक्की सांगा आणि आपल्या अश्विनी भामरे ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.